नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बघा, लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे, त्या पैशांची वाट भरपूर महिला या ठिकाणी पाहत आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा, आत्तापर्यंत 2100 रुपये देणार असल्याची त्या ठिकाणी घोषणा झाली होती. परंतु 2100 रुपये न मिळता तुम्हाला 1500 रुपयांचाच हप्ता या ठिकाणी आता वाटप होणार आहे. परंतु वाटप होण्याच्या अगोदर भरपूर महिलांना किंवा मग ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ती बंद करण्यात आली आहे. खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना बंद केली आहे. कोणी बंद केली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही चालू होणार आहे का ते देखील पाहणार आहोत. कारण योजना चालू होणं हे अत्यंत महत्त्वाचं. योजना चालू झाली तरच तुम्हाला पैसे मिळतील. आता ही योजना चालू केव्हा होईल, काय माहिती, त्या संदर्भाची संपूर्ण संदर्भ जो आहे आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला जे काही पैसे आहेत ते केव्हा मिळणार आहेत ते देखील आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांना शेवटपर्यंत संपूर्ण माहिती समजून जाईल. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा आणि त्यासोबतच व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर पाहू शकता बघा, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. बघा, सर्व आर्थिक योजना ज्या आहेत त्या ठिकाणी बंद केल्या होत्या. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहिता म्हणजेच MCC दरम्यान मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिलेले होते. त्यामुळे जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजना देखील तुर्तास थांबवलेली होती, तुर्तास त्या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता यासोबतच जर आपण पाहिलं तर या संदर्भातच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. मग लाडकी बहीण योजना जर बंद आहे तर तुम्हाला पैसे कसे येतील, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर लाडकी बहीण योजना केव्हा सुरू होणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ पुढे पाहत राहा. जर तुम्हाला 1500 रुपये हवे असतील तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लगेचच आपण आता ह्या ठिकाणी सुरू करूया. तुम्हाला काय वाटतं, योजना चालू झाली पाहिजे का? जर तुम्हाला वाटतं योजना चालू झाली पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये चालू झाली पाहिजे लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटतं बंदच राहिला पाहिजे तर बंद देखील तुम्ही लिहून पाठवू शकता. तुमचं मत आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिल्याच नंबरची कमेंट आहे, पाहू शकता बघा, साधनाताई गजभिये यांनी केलेली कमेंट आहे. तर साधनाताईंचं त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी काय म्हटलं बघा, काही योजना वगैरे सुरू राहणार नाही, सर्व लालच दाखवत आहे. बघा, ही जी काही लाडकी बहीण योजना आहे ती सरकारला सुरूच ठेवावी लागणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही महायुतीला बहुमत मिळालेलं आहे तर ते लाडकी बहीण योजनेमुळे मिळालेलं आहे असं त्या ठिकाणी महायुतीतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद करणं हे त्या ठिकाणी खूप चुकीचं असणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद केली जाणार आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच माननीय आमदार सुधीरजी मुनगंटीवार यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद करणं म्हणजेच एक इमेज जी असते त्या ठिकाणी डगमगू शकते. त्यामुळे लाडकी बहीण योजना जी ती बंद केली जाणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. त्यामुळे भरपूर महिलांना वाटतं की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे, पैसे वगैरे काही येणार नाही. बघा, काही योजना वगैरे सुरू राहणार नाही. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. स्वतः या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या आधीचे जे मुख्यमंत्री होते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब किंवा मग उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी देखील त्यावेळी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर 5 वर्ष सुरू राहणार आहे. आता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलेली आहे, त्यामुळे पुढील 5 वर्ष ही योजना सुरूच राहणार आहे. तुम्हाला काय वाटते, 5 वर्ष सुरू राहायला पाहिजे का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 5चा आकडा लिहून पाठवायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल 5 वर्ष सुरू राहिलाच पाहिजे तर 5 लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटतंय नाही सुरू राहायला पाहिजे तर तुम्ही नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, भरपूर महिलांना या ठिकाणी प्रश्न पडतो की 2100 रुपये मिळतील की 1500 रुपये, तो संभ्रम आहे. तर बघा, 2100 रुपये जे आहेत त्याचा निर्णय अजून झालेला नाही आहे. 1500 रुपये तुम्हाला मिळणारच आहे. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर लाडकी बहीण योजना जी आहे ती तुर्तास स्थगित केलेली होती. आचारसंहिता लागली असल्यामुळे तुर्तास स्थगित होती. आणि आता नव्याने सरकार जे आहे ते उद्या त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे. त्यामध्ये आता जवळपास निश्चितच आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यासोबतच अजूनही जे काही मंत्रिमंडळातील मंत्री असतील तर ते त्या ठिकाणी शपथ घेणार आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महिला व बालविकास विभागाला देखील मंत्री महोदय मिळतील आणि त्यामुळे ती लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू केली जाईल. पहिलीच त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक वगैरे होऊ शकते आणि त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही निधी आहे, पैसे पाठवण्यासंदर्भाचा निर्णय होऊ शकतो. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा,
तुम्हाला रेग्युलर पैसे पाहिजेत का? तर भरपूर महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं आहे. मी भरपूर महिलांना त्या ठिकाणी प्रश्न त्यासाठीच विचारत असतो की तुम्हाला रेग्युलर पैसे पाहिजेत का? बघा, रेग्युलर म्हणजे काय, तर आतापर्यंत तुम्हाला कसे पैसे दिले गेले बघा, 14 ते 19 ऑगस्ट, 29 ते 31 ऑगस्ट, नंतर 25 ते 29 सप्टेंबर आणि 1 ते 6 ऑक्टोबर. म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठेही तुम्हाला सेम डेट पाहायला मिळणार नाही. बघा, सारखी तारीख आहे का, कुठेही तुम्हाला सेम डेट पाहायला मिळणार नाही. तर अशा पद्धतीने हे जे काही हप्ते तुम्हाला कधी कधी पाठवले होते, आता ह्यावेळेस असं करून चालणार नाही, कारण योजना 5 वर्ष सुरू ठेवायची. म्हणजेच हे जे काही हप्ते आहेत ते रेग्युलर त्या ठिकाणी दिले पाहिजे. त्यासाठी एक तारीख ठरवली जाणार आहे. त्यामध्ये आपण जर पकडलं तर एक 15 तारीख ठरवली जाऊ शकते. 15 तारखेला रेग्युलर महिलांच्या अकाउंटला पैसे हे बाबा खात्यात जमा झाले पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला वाटतंय का रेग्युलर पैसे पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्ही रेग्युलर पैसे पाहिजे लिहून पाठवायचं. बघा, ज्या महिलांना मी सांगत असतो त्या महिला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतात, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी तुमच्यासाठीच महत्त्वाचं आहे. तुम्हाला रेग्युलर पैसे हवेत किंवा मग तुम्हाला केव्हाही हवेत, महिन्यातून केव्हाही दिले तरी चालतील, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला 2100 रुपये जे ते मिळणार नाही, कारण तो निर्णय अजून झालेला नाही आहे. 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. हे केव्हा जमा होऊ शकतात, तर 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होतील. उद्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शपथविधी होतोय, त्यामुळे शपथविधीनंतर तो जो काही निर्णय तो होऊ शकतो बैठकीत, आणि योजना पुन्हा त्या ठिकाणी चालू केली जाऊ शकते, कारण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजनांची ती तुर्तास स्थगित करण्यात आलेली होती. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती काय, तर बघा पुढची कमेंट आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका ताईंनी केलेली आहे, प्रवीण सर आप जो वीडियो बनाते हो क्या वो सब सच होने वाला है या नहीं. तर मी जी माहिती खरी असते तीच तुम्हाला देत असतो, ठीक आहे. जी माहिती खरी असते तीच तुम्हाला देत असतो, आणि जी काही मला मिळालेली माहिती असते तीच मी तुम्हाला सांगत असतो. तर बघा, लाडकी बहीण योजना तुर्तास त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली होती, ते तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. ती पुन्हा चालू होणारच आहे, त्याबाबत कुठलीही शंका नाही आहे. योजना जी आहे ती पुन्हा चालूच होणार आहे. पैसे देखील तुम्हाला पाठवले जाणार आहेत, त्याबाबत देखील कुठलीही शंका नाही आहे. पैसे तुम्हाला येणारच आहेत, परंतु हे पैसे केव्हा येतील त्याची देखील तारीख या ठिकाणी मी तुम्हाला सांगून टाकलेली आहे. मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो बघून घ्या, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर त्याची तारीख जी सांगितलेली आहे. आता बघा, हे सब सच होने वाला है क्या, तर याच्या संदर्भात बघा तुम्हाला एक या ठिकाणी दाखवतो. तर पुढची कमेंट आहे, पाहू शकता बघा, अनिताताई अडगळे यांनी केलेली कमेंट आहे. प्रवीण दादा चांगली माहिती देता, पण आज उद्या हे सतत काय आहे हे खरंच मिळणार आहे का. तर बघा, मी त्यांना रिप्लाय देखील दिलेला आहे, म्हणजेच तुमच्या ज्या काही शंका असतील मी त्यांना उत्तरं देत असतो. तर बघा, अनिताताईंनी विचारलेला प्रश्न होता, आणि मी जर आता त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल, आता एका ताईंची कमेंट होती, तुम्ही जे काही सांगता ते खरं असतं का. बघा, नेहमीच मी चांगलीच माहिती तुम्हाला देत असतो, चुकीची माहिती देणार नाही आणि देतही नाही कधी, ठीक आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खरोखर जी महत्त्वाची माहिती तीच मी तुम्हाला सांगत असतो. भरपूर महिलांना वाटतं योजना बंद झालेली आहे, पैसे येणार नाही, त्याबाबत बघा तुम्ही गाफील राहू नका. मग तुमच्या खात्यात ऐनवेळेस पैसे येतील, किंवा योजनेचे जे काही निकष आहेत ते बदलले आता जाणार आहेत, काही शक्यता आहे तशी. जर समजा निकष बदलले गेले, मग तुम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी गाफील राहाल. तुम्हाला आता वाटतं योजना बंद झाली, योजना पुन्हा एकदा सुरू होणारच आहे, मी त्याबाबत तुम्हाला सांगितलेलंच आहे. योजना सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही जर व्हिडिओ बघत नसाल तर तुम्हाला कळणार नाही आणि तुमचे पैसे येणार नाहीत. मग तुम्ही त्यावेळेस म्हणाल आम्हाला पैसे आले नाहीत, बाकीच्या महिलांना पैसे आले, तर असं व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी सावधान जे ते करून टाकतोय की लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू होणारच आहे, त्यासोबतच तुम्हाला पैसे येणारच आहेत. आणि भरपूर महिलांना वाटतंय पैसे वगैरे काही येणार नाहीत, मिळणार नाहीत, तर त्यामुळे तुम्हाला हे जे काही वाटतंय ते चुकीचं आहे. पैसे तुम्हाला परत एकदा येणारच आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवले जाणारच आहेत. सरकारने त्या संदर्भात देखील निर्णय घेतलेला होता. बघा, 1500चे 2100 रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2100 रुपये नाही, परंतु 1500 रुपये तुमच्या अकाउंटला या ठिकाणी येणारच आहेत. भरपूर महिलांना वाटत असेल की पैसे वगैरे काही येणार नाही, तर त्या संदर्भात तुम्ही जो काही संभ्रम आहे त्यात राहू नका. पैसे तुम्हाला येणारच आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही अकाउंट आहे त्याकडे लक्ष असू द्या. त्यासोबतच जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते देखील पाहत राहा. तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासोबतच मी तुम्हाला सांगितलेले आहेत, अर्जांची पडताळणी ह्या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण जेवढ्या महिलांनी अर्ज भरले आहेत, 2.5 कोटी महिला, तर एवढ्या महिलांचे अर्ज या ठिकाणी पुन्हा पडताळणी केले जाणार. डॉक्युमेंट्स वगैरे काही मागितलं तुमचं, तर ते देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघत नसाल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सबमिट करता येणार नाही. डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकतोय सर्व महिलांना. मग माता भगिनी नंतर म्हणाल की आम्हाला सर हे आम्हाला त्यावेळेस अपडेट कळाले नाही, मग मुदत वगैरे संपल्यानंतर तुम्ही मग त्या ठिकाणी मला बोलायला नको. म्हणून मी तुम्हाला अगोदर सुरुवातीलाच या ठिकाणी सांगून टाकतोय. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. योजना जी आहे ती बंद वगैरे झाली
झालेली नाही आहे. महिलांना वाटतं योजना बंद झाली आहे, पैसे येणार नाही, तर त्याबाबत तुम्ही संभ्रमात राहू नका. योजना चालूच राहणार आहेत, पैसे देखील तुम्हाला येणार आहेत. अजून कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.